नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी गणितामध्ये आपण गुणाकार आणि भागाकार या चॅप्टरमध्ये उदाहरण संग्रह 14 सोडवणार आहोत। यामध्ये तुम्हाला गुणाकारावर आधारित उदाहरणे दिलेली आहेत। तर गुणाकार करणे सोपे आहे। इथे तुम्हाला भरपूर 12 उदाहरणे दिलेली आहेत। तर त्यापैकी मी तुम्हाला ठराविक काही उदाहरणे सोडून दाखवणार आहे आणि ते कसे सोडवायचे आहे हे समजून सांगणार आहे। त्याच्याबद्दलच्या ट्रिक्स किंवा डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। ते तुम्ही समजून घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीने राहिलेली उदाहरणे सोडवायची आहेत। कारण तुम्हाला गुणाकार कसा करायचा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला मी एक उदाहरण काय आणि 12 उदाहरण काय सोडून किती जरी दाखवले आणि तुम्हाला तो कसा करायचा हे जर समजले नाही तर काही उपयोग होणार नाही। त्यामुळे गुणाकार कसा करायचा हे तुम्ही समजून घ्या अगोदर। पहिल्या नंबरचे उदाहरण आपण इथे घेऊया। तर इथे 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणायचं आहे। म्हणजे बघा 327 ला 92 ने गुणायचे आहे। तर आपण सर्वप्रथम 2 हा काय आहे, एकक आहे। या एककाने ह्या संख्येला गुणूया। बेसाती 14, हातचाला 1, बेदुने 4 आणि 1 5, त्यानंतर बेत्रिक 6 येईल। आता बघा आपण इथे गुणाकार लिहित असताना इथे शून्य लिहितो, पण बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की हा शून्य का लिहिला जातो ते। आता आपण पुढची संख्या आहे 9, पुढचा अंक 9 आहे। हा अंक कोणत्या स्थानावर आहे, तर हा अंक आहे दशक स्थानावर। दशक स्थानावर आहे म्हणजे 9 दशक म्हणजे त्याची किंमत किती असणार आहे, 90। म्हणजे आपण आता ह्या नुसत्या 9 एककाने नाही गुणणार, तर 9 दशक म्हणजे 90 ने आपण ह्या संख्येला गुणणार आहोत। म्हणून इथे आपण हा काय लिहिलेला आहे, शून्य, कारण 9 दशक म्हणजे 90 असतो। मग उत्तर लिहिताना आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, जेव्हा दशक स्थानाने आपण गुणत असतो तेव्हा उत्तर लिहित असताना देखील दशक स्थानापासून लिहायला सुरुवात करायची आहे। अगोदर एकक स्थानावर शून्य द्यायचं आहे, कारण आपण 9 दशक 90 ने इथे गुणत आहोत म्हणून। मग 9 साती 63, 3 हातचे आले 6, 9 दुने 18 आणि 6 24, हातचे आले 2, 9 त्रिक 27, 27 आणि 2 29। बघ आलेल्या उत्तराची आपण एककाने गुणून घेतले, इथे दशकाने गुणून घेतले। आलेल्या उत्तराची काय करायची आहे, इथे बेरीज करायची आहे। 4 0 4, 5 आणि 3 8, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, परत 0, हातचा आला 1, 2 आणि 1 3। उत्तर मिळालेले आहे 30,084। आता कुठल्याही गणितामध्ये जेव्हा तुम्ही 2 अंकी संख्येने गुणत आहात तेव्हा दुसरी संख्या लिहिताना शून्य हा इथे का लिहायचं हे तुमच्या लक्षात आले असेल। आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा 2 अंकी संख्येने गुणावं लागतं तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणे सोडवायची आहेत। राहिलेली तयार झाल्या तर जर 25 विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी किती पिशव्या तयार केलेल्या आहेत, 25। म्हणजे एका विद्यार्थ्यांनी 25 कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत। तर 745 विद्यार्थ्यांनी किती केल्या असतील, तर आपल्याला काय करावे लागेल, इथे गुणाकार करावा लागेल। 745 विद्यार्थी गुणिले 25 असे आपण लिहूया। आणि याचा गुणाकार केला तर 5 5 25, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22, परत हातचे आले 2, 5 7 35 आणि 2 30 37। त्यानंतर दशकाने गुणत आहोत म्हणून इथं शून्य लिहिलेलं आहे। 2 दशकाने गुणायचं आहे। बेपंचे 10, हातचा आला 1, बेदुने बेचोक 8 आणि 1, हातचा 9, बेसाती 14। आणि ह्या आलेल्या उत्तराची एककाने आपण गुणले तर हे उत्तर आले, दशकाने गुणून हे उत्तर आले। यांची बेरीज करूया। 5 अधिक 0 5, 2 अधिक 0 2, 9 अधिक 7 16, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि हातचा 1 8 आणि ते येईल हा 1। उत्तर आलेले आहे 18,625। तर उत्तर येईल बघा, तर एकूण 18,625 कागदी पिशव्या तयार झाल्या। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न काय बघा, एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगात औषधी वनस्पतींची रोपे लावली तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली। बघा एका रांगेमध्ये किती रोपे लावलेली आहेत, 215। तर अशा किती रांगा आहेत, 132 रांगा औषधी वनस्पतीची रोपे लावलेली आहेत। तर आपण काय करूया, 215 गुणिले 132 करूया, म्हणजे आपल्याला एकूण रोपांची संख्या मिळेल।
तर आपण इथे गुणाकार करूया. बे पंचे 10, हातचाला 1, बे एक बे आणि हातचा 1 3, बे दुने 4. इथे दशकाने गुणणार आहोत म्हणून 3, 3 पाचे 15, 3 एक हातचाला 1, 3 एक 3 आणि 1 4, 3 दुने 6. त्यानंतर शतकाने गुणत आहोत म्हणून 2 शून्य इथे द्यायचे आहेत अगोदरच. आणि 1ने आपण कुठल्याही संख्येला गुणले तरी उत्तर काय येते? तीच संख्या येते. आणि शून्याने गुणले तर उत्तर 0 येते. हे लक्षात ठेवायचं नेहमीसाठी. त्यानंतर बेरीज करायची यांची. 0, 5 आणि 3 8, 4 आणि 4 8 आणि 5 13, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8. उत्तर आले 28,380. तर उत्तर लिहायचे शेवटी. तर त्या वनराईमध्ये एकूण 28,380 रोपे लावण्यात आली किंवा रोपे लावली. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा. इन्स्पायर अवॉर्ड या योजनेअंतर्गत विज्ञान प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला रुपये 5,000 देण्यात आले. एका तालुक्यातील 154 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. तर त्या तालुक्यात या योजनेसाठी किती निधी देण्यात आला? एका विद्यार्थ्याला 5,000 असेल आणि तर 154 विद्यार्थ्यांना किती असेल हे काढण्यासाठी आपल्याला एका विद्यार्थ्याचे रुपये गुणिले सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या करावी लागेल. म्हणजे 5,000 गुणिले 154 करावे लागेल. बघा 5,000 गुणिले 154. तर उत्तर काय येईल? 400 400 400 4 पंचे 20. दशकाने गुणत आहोत म्हणून इथे 1 शून्य लिहिलेलं आहे. परत 500 500 500 0 5 5 25. शतकाने गुणत आहोत म्हणून इथे 2 शून्य लिहिलेले आहेत. 1 0 0 1 0 0 1 0 0 1 5 5च. यांची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. 0 येईल इथे 0, इथे देखील 0 येईल. 2 आणि 5 7 येईल. 5 आणि इथे 2 परत 7 येईल. म्हणजे उत्तर येईल 7,70,000. म्हणजे त्या तालुक्यामध्ये शेवटी एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचे आहे तुम्ही. तर त्या तालुक्यात या योजनेसाठी 7,70,000 रुपये, हे सिंबल म्हणजे रुपये, निधी देण्यात आला. निधी देण्यात आला. 6 नंबरचे उदाहरण काय आहे बघा. एका दुचाकी वाहनाची किंमत 53,670 रुपये आहे. तर अशा 35 वाहनांची किंमत काढा. एका वाहनाची किंमत माहिती आहे, त्यावरून आपण 35 वाहनाची किंमत गुणाकार करून काढत असतो. तर इथे देखील आपल्याला गुणाकार करायचा आहे. दुचाकी म्हणजे मोटरसायकल, 2 चाक असलेली गाडी, 2 चाक असलेले वाहन. तर 53,670 गुणिले काय करावे लागेल? 35 वाहनं. 5 0 0 5 7 35, हातचे आले 3, 5 6 30 आणि 3 33, परत हातचे आले 3, 5 3 15 आणि 3 18, हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 हातचा 26. दशकाने गुणत आहोत म्हणून इथे 0 लिहून घेतलेला आहे. 3 0 0 3 7 21, हातचे आले 2, 3 6 18 आणि 2 20, हातचे आले परत 2, 3 3 9 आणि 2 10 11, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 हातचा 16. यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज. 0 अधिक 0 0, 5 0 5 येईल. 3 आणि 1 4, 8 आणि 0 8, 6 आणि 1 7, 2 आणि 6 8 आणि 1. तर उत्तर काय आलेलं आहे आपलं बघा? 18,78,450. तर 35 काय उत्तर लिहायचे शेवटी? तर अशा शाब्दिक उदाहरणामध्ये शेवटच्या लाईनमध्ये असे शाब्दिक स्वरूपात उत्तर लिहिणे आवश्यक असते, म्हणून आपण प्रत्येक उदाहरणामध्ये लिहित आहोत. तर अशा 35 वाहनांची किंमत किती असेल? 18,78,450
रुपये असेल। 7 नंबरचे उदाहरण बघा, एका तासात 360 सेकंद असतात, तर 365 तासात किती सेकंद असतील? इथे देखील आपल्याला एका तासाचे सेकंद दिलेले आहे, तर 365चे सेकंद काढण्यासाठी आपल्याला ते एका तासाच्या सेकंदांना गुणावे लागेल। इथे गुणाकार करावा लागेल उत्तरामध्ये गुणिले 365। तर आपल्याला उत्तर काय येते बघा, 500 500 5 सक 30, हातचे आले 3, 5 त्रिक 15 आणि हातचे 3, 16 17 18। दशकाने गुणत आहोत म्हणून 0 घेतलेला आहे। आता दशकाने गुणूया, प्रत्यक्षात 6 0 0 6 0 0 6 6 36, 6 हातचे आले 3, 6 त्रिक 18 आणि 3 21। परत आता आपण शतकाने गुणत आहोत म्हणून शतक स्थानापासून उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे। अगोदरच्या स्थानावर 2 शून्य लिहायचे आहेत। 3 0 0 3 0 0 3 सख 18, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 हातचा 10। आता आपल्याला यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे। 0 इथे शून्यच आहे सगळे म्हणून 0 लिहिलेले आहेत। 8 आणि 6 14, हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 8 10 आणि 1 हातचा 11, हातचा आला परत 1, 2 आणि 1 3 आणि इथे 1। उत्तर काय आलेले आहे बघा आपले 13,14,000। म्हणजे एका तासात जर 360 सेकंद असतील तर 365 तासात 13,14,000 सेकंद असतील। हे उत्तर आपल्याला मिळणार आहे। बघा 8 नंबरचे उदाहरण आहे, 5473 व 627 या संख्या वापरून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा। आता इथे तुम्हाला स्वतः शाब्दिक उदाहरण तयार करायचे आहे। तुम्हाला उदाहरणासाठी मी इथे एक शाब्दिक उदाहरण तयार करून दाखवत आहे, परंतु तुम्ही मी जसे तयार केले तेच सेम जसेच्या तसे न लिहिता तुमच्या मनाने तयार करायचे आहे। तर तुम्ही त्यामधले शब्द किंवा त्यामधली संख्या हीच ठेवायची आहे, परंतु त्यातले उदाहरण जे आहे ते तुम्ही वेगळे लिहायचे आहे, म्हणजे शाब्दिक उदाहरण वेगळे लिहायचे आहे। तर बघा इथे मी कसे तयार करत आहे, तुम्हाला एक नमुना दाखल करून दाखवत आहे। आपण आत्ता खूप अशा प्रकारची उदाहरणं देखील बघितलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाज आलेला असेल। त्याप्रमाणेच आपण हे उदाहरण तयार करूया। इथे मी घेत आहे बघा, एका ड्रेसची किंमत, उदाहरण तयार करत आहे, एका ड्रेसची किंमत 5,473 रुपये आहे। तर अशा 627 ड्रेसची किंमत किती? बघा किती सिंपल उदाहरण इथे तयार केलेले आहेत। तुम्ही आता ड्रेसच्या ऐवजी एका साडीची किंमत जर एवढी असेल तर 627 साड्याची किंमत किती असे लिहू शकता। एका सायकलची किंमत 5,473 असेल तर अशा 627 सायकलची किंमत किती अशा प्रकारे लिहू शकता। तर बघा आता याचं उत्तर आहे आपल्याला बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करा। यासाठी आपल्याला अगोदर 4 अंकी सर्वात मोठी संख्या माहीत असणे आवश्यक आहे आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या माहीत असणे आवश्यक आहे। तर 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9,999 आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या काय आहे? 999। यांचा आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार करायचा सांगितलेला आहे। तर आपण प्रथम एकक स्थानी असलेल्या एककाने गुणूया। 9 9 81, हातचा आले 8, 9 9 परत 81, 81 आणि 8, 81 आणि 8 होतील परत 89, 89ला इथे 9 येतील, हातचे आले 8, त्यानंतर 9 9 81 आणि 8 परत किती होतील? 89, परत हातचे आले 8, तर 9 9 81 आणि 8 89। आता आपण या 9 दशकाने गुणायचं आहे म्हणून इथे 0 लिहायचं आहे, दशक स्थानापासून लिहायला सुरुवात करायची आहे। इथे आता 9 9 81 परत वरती जो गुणाकार आला तोच येणार आहे, कारण गुणक इथेही 9च आहे। काय येईल? परत आपला हाच गुणाकार येणार आहे। त्यानंतर आपण शतक स्थानी असलेल्या 9ने गुणत आहोत, गुणाकार तोच येणार आहे, परंतु आपल्याला तो शतक स्थानापासून लिहावा लागेल। आता आलेल्या या गुणाकाराची आपल्याला काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल। 1 9 अधिक 1 10, हातचा आला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19 आणि हातचा 1 20, हातचे आले इथे 2,
9 9 त्रिक 27 किंवा 9 9 18 98 27 आणि हे 2 28 29 हातचे आले 2 9 आणि 9 18 18 आणि 8 26 26 आणि हातचे आलेले 3 सॉरी 2 हातचे आलेले, तर इथे किती येतील 26 आणि 2 28, परत हातचे 2 आलेले आहेत 9 आणि 8 17 17 आणि 2 19 हातचा आला 1 8 आणि 1 9, तर उत्तर येईन बघा आपलं इथे 99,89,001. सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात लहान सर्वात मोठी 3 अंकी संख्या यांचा गुणाकार किती येणार आहे 99,89,001. मग खाली तुम्ही लिहायचं आहे 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार 99,89,001 येतो, किंवा नाही लिहिलं तरी देखील चालेल ह्या उदाहरणामध्ये. त्यानंतर शेवटचं उदाहरण काय आहे बघा. यात्रेसाठी एका यात्रेकरूला 7,650 रुपये खर्च येतो, तर अशा 26 यात्रेकरूंसाठी किती खर्च येईल. तर इथे देखील तुम्ही सिंपल सगळ्या उदाहरणामध्ये जसा गुणाकार केलेला आहे तसा गुणाकार करायचा आहे. 7,650 गुणिले 26 करा. त्याचं जे उत्तर येईल ते उत्तर 26 यात्रेकरूंसाठी लागलेला खर्च येईल. अशा पद्धतीने हा गुणाकार तुम्ही करायचा आहे. खूप सोपे उदाहरण आहे, तुम्ही घरी सोडवायचे आहे.